राजूर गावात लाकडाची वखार पाहिल्यानंतर आज मी आलोय लोखंडाचं काम बघायला. एक लोखंडी बार घेतली आणि तिला धार लावायला आलो. धार लावायची सगळी प्रोसेस बघता आली. सो एक गेस्ट गेलेत, जस्ट चेकआउट झालं आणि आता नवीन येणार आहेत. त्याच्यामध्ये बरीच कामं आहेत. बस साफसफाई करायची आहे, भांडी धुवायची आहे, आवरायचं आहे, झाडू मारायची आहे, पाणी गरम करायचं आहे, आंघोळ करून घ्यायचे गेस्ट यायच्या, आणि नवीन लाकूड आणलंय, त्याला थोडं पॉलिश करून कलर देऊन सुकून. सो हे मी पहिल्यांदा करतोय. माती आहे, सो एक रंग यायला वूडला ती माती लावली आहे. ती किती लावायची, शेणासारखी सारवायची आहे, गॅप भरायची आहे, की ते टेक्स्चर ठेवायचं आहे मला माहीत नाही. सो मी प्रयत्न केला आहे ते टेक्स्चर ठेवण्याचा. आधी पॉलिश पेपरने घासलंय आणि मी थोडासा कलर केलाय, पण टेक्स्चर ठेवलंय त्याचं वूडचं. आणि हे सुकू देत, त्यानंतर मी कलर करेन, पॉलिश करेन. हा पहिला ठोकळा तयार होईल. असे 5-6 आहेत. सो ह्याच्यातनं काहीतरी मी शिकेन, जे दुसऱ्यात आयडिया वेगळी लावेन. आणि असं काहीतरी पाणी तापवायला ठेवायचं, आंघोळ करायची. छान पाणी तापलंय, आता मस्त आंघोळ करूया. तर बसमध्ये काय आंघोळ करायची, बाहेर निसर्गात आंघोळ केली पाहिजे. सो आमचा हा टेंट आहे, टॉयलेट टेंट, जो खालनं बेस नाही आहे, त्याला ओपन आहे. सो आम्ही छान एजवरती लावतो, इथे आंघोळ करतो. 1-2दा तर मस्त सनसेट होतो या साईडला, आणि मी आंघोळ केल्या मस्तपैकी. मागे विंडो पण आहे छोटीशी, त्यात छान आंघोळ झाली आहे. आणि गेस्ट यायच्या आधी म्हटलं थोडं रंगकाम करूया. आयुष्यातले प्रॉब्लेम्स कधी संपायचे. वूड कलर आणि थिनर थोडं पातळ व्हायला. मी जो कलर मारलेला आधी, माती गेली किंवा ओली झाली. सो आता सुकल्यावर कळेल की ह्याचा रंग काय होणार आहे. बघूया. सो आम्ही बाभळीच्या सावलीत आलो आता, प्रत्यक्ष मी, आणि ज्या फळ्या आणल्यात त्याचं टेबल बनवलं घेणार आहे. ओके. सो गेस्ट आलेत, त्यामुळे आम्ही गेटच्या बाहेर आलो आणि हळू बोलतोय.
अंडू हो व्हेज अंडा बटाटा तितकंच बस. पाहुण्यांसाठी रात्री खास पोपटीचा बेत केला होता. मांजरीने पार उद्ध्वस्त केला आम्हाला. काल ती स्टोरेज टेंटमध्ये घुसली आणि तिने लाडू खाल्ले, पेढे खाल्ले, आमचे कंदी पेढे, आणि तिला गोड जास्त झालं का काय माहीत नाही, उकली मग ती. सो पार आणलेली आहे मस्त धार करून. सो पार वापरतो आज पहिल्यांदा. टाटाची आहे पार. आम्ही विचारलं चांगली आहे ना, त्यांनी सांगितलं टाटाची आहे. एक फूट पाहिजे हितेश. 7 6 म्हणजे अर्धा. काय बोललो तुला? 1-2 मिनिटात झाला. काय नाव तुमचं? संदीप. आता आपल्याला हा उभं करायचा लाकूड. हा किती फूट पाहिजे? 1 फूटला 1 फूट पुरे. आम्ही 2 पार घेणार होतो, आणि मग कळलं पारीची किंमत जास्ती आहे. मग काय केलं? एकच घेतली. जमलं नाही. आणि आपल्याला इकडे असेल तर बनवून नाही आणते. माझ्या मते नाही एवढं लागणार ना. छोटे होईल झालं ना. हा 11 इंचच झाले. आता बघा 2 आहेत ना, 2 जाड आहेत आणि 2 बारीक आहेत. झाड पुढे घालं ना. जाडवाले कुठे ठेवायचे आणि बारीकवाले कुठे ठेवायचे? झाड पुढे ठेवू आपण. जाड पुढे ठेवा. लहान खाली. हा? लहान माग. मग आता आम्हाला फॉरेस्ट मधून लाकडं आणायचे, पण आम्ही इतक्यात पाहिलं की फॉरेस्ट गेलाय. फॉरेस्टची लाकडं तोडली हो. तर काय आहे नुकसान भरपाई? 5,000 नाही तर 4,000. आणि अजून कोयता जप्त करतात. हा मग तुम्ही जाऊ नका फॉरेस्ट मध्ये. हा इकडचीच घेऊ कुठची लाकडं छोटी छोटी. हो. हा ही जी मोठी आहेत ती मी खालनं आणली मिल 100 मिल मधनं, आहे की नाही? हा तर मला पाठवलं असतात फॉरेस्टकडे. सो आमचं काम चालू होतं आणि सचिन आला आणि त्याने दनादन खड्डे खणून दिले 5 मिनिटात. काय आता पूर्ण कधी बांधून देणार? लगेच आज होईल? बस मग लाकडं कुठून आणायची? मिळतील ना? बस बेस्ट. सरांनी मिलवरतून लाकडं आणली होती. आम्हाला वाटलं की बेड बनवावी, मग आम्ही अशी बेड बनवली आहे. आता तुझी बघू, तुझी दाखव. तू बाहेर लाकूड निवडलं. हा सरपणाच्या लाकडात पोरांनी बॅट बनवली. किती कौतुक करावं पोरांचं. आता अजून काय करायचं त्याला? आता इथे थोडासा गोळायचं. गोळायचंय. बरं आणि रंगबिंग हवाय का? नको? ठीक चालेल. काय प्लॅनिंग? तारेचं काय आलं? नाही मग आता
हात्या